हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परं सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशं मालन्दीवल्लभम् सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेव पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे दतो ज्ञानराजा सुपात्र तया चविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतो. काल आपण 20 नंबरच्या श्लोकावरचं निरूपण माऊलींचं पाहिलेलं होतं आणि त्यामध्ये असणारं इंद्रसुखाच्या भोगांचं वर्णन माऊलीने केलेलं आहे. आणि हे इंद्रसुख सुद्धा जे स्वर्गसुख आहे ते किती क्षय होणार आहे. जेव्हा पुण्याचा क्षय होतो तेव्हा त्यांना पुन्हा खाली यावं लागतं आणि त्याचेच विचार अगोदरच माऊली 327 नंबरच्या ओळीमध्ये कहतात की हे असो ऐसे भोजे भोग इंद्र सुखा सरिसे ते भोगिजती जव असे पुण्यलेश. पुण्याचा लेश जोपर्यंत असतो तोपर्यंतच ते तिथे थांबतात. कारण हे पुढच्या श्लोकाला जोडून माऊलीने ती ओवी टाकलेली आहे आणि पुढचा श्लोक त्या संदर्भाचा आहे. काय आहे ते तन भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशांती एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामाम लभंते. हे याज्ञिक जे असतात ते विशाल असणाऱ्या, विशालम स्वर्गलोक शब्द वापरलाय, विस्तृत स्वर्गलोक भोगल्यानंतर क्षिणे पुण्ये, पुण्याचा क्षीण झाल्यानंतर, पुण्याचा क्षय झाल्यानंतर मर्त्यलोकम विशंती, मर्त्यलोकामध्ये प्रवेश करतात म्हणजे मृत्यू लोकामध्ये येतात. एवं त्रैधर्म अनुप्रपन्ना, याप्रमाणे 3 वेदांनी सांगितलेल्या कर्ममार्गाला अनुसरणारे परंतु भोगाची इच्छा करणारे याज्ञिक येणे आणि जाणे या आयासाला प्राप्त करून घेतात. गतागतम, गत अगत, येणं जाणं, काम कामाम लभते, भोगाची इच्छा करतात. त्रैधर्म अनुप्रपन्ना, वेदांनी सांगितलेल्या कर्ममार्गाला अनुसरण करणारे. म्हणजे पुण्याचं जेव्हा जेव्हा लेश असतो तोपर्यंत स्वर्गलोकात राहता येतं. आणि त्याचा उहापोह आपण मागच्या काही ओव्यांच्या मधून केलेला आहे की स्वर्गलोक सुद्धा हा मृत्यूलोकापेक्षा थोडासा वरचढ आहे, पण तोही दुःखरूप आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी असं तुकोबा बोलतात. त्याचा अर्थच तो होतो की स्वर्गलोकामध्ये सुद्धा द्वेष मत्सर ही दुःख आहेत. त्यामध्ये सुद्धा ईर्ष्या आहे, स्पर्धा आहे पदाबद्दलची, कारण तिथं सुद्धा चढ उतारपणा आहे आणि पुण्य संपेपर्यंत तिथं राहावं लागतं. मग ती काही वर्षे असतील आणि ती एवढी वर्षे भोगल्यानंतर मात्र पुन्हा यावं लागतं. ज्यांनी हा सुखाची इच्छा केली त्यांना येणं जाणं टाळता येत नाही. मग येणं जाणं जर टाळायचं असेल तर एकच गोष्ट आहे, त्याला जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागवी शरणागता शरण्य मीच एको. एकट्या परमात्म्याला शरण जाणं हे आपलं येणं जाणं थांबवण्याचा सर्वात उत्तम असा उपाय शास्त्र आपल्याला सांगतं, संत आपल्याला सांगतात. म्हणून शुद्ध पुण्याची जोड करावी. जे पुण्य क्षीण होतं त्या पुण्याचा काय उपयोग नाही. आणि असं पुण्य आपल्याला स्वर्गात घालेल किंवा मृत्यूलोकामध्ये घालेल. त्या पुण्यामुळं मला जन्ममृत्यूचं निवारण करता येत नाही, येणं जाणं थांबवता येत नाही. माऊलीने त्याच्यावरती भाष्य करताना बोललेले आहेत
मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्यांच्या पुण्याची पावटी सरे म्हणजे शेवटची मर्यादा संपून जाते. सवेची इंद्रपणाची उटी उतरे, अंगावर चढवलेली इंद्रपणाची कृत्रिम उटी, ती झूल असते, ती झूल पूर्णपणे उतरून जाते. आणि मग मृत्यू लोकाला, आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका, आणि परत पृथ्वीवर जन्माला येतात. स्वर्गलोकातून हकललं जातं. त्यांच्याकडे असणाऱ्या सगळ्या गोष्टी संपल्या. आता ज्यावेळी बॅलन्स होता पुण्याचा, तोपर्यंत मृत्यू लोकामध्ये यायचं टळलं होतं. पण बॅलन्स संपल्यानंतर स्वर्गलोकातून आपली हकालपट्टी होते, ही माऊली या ओळीमधून सांगतात. म्हणून यज्ञकर्त्यांच्या या पुण्याईचा साठा संपला की इंद्रपदाच्या उटी म्हणजे ते तेज आहे, ऐश्वर्याचं तेज आहे, ते नष्ट होतं आणि मृत्यू लोकात माघारी यावं लागतं. म्हणून पुण्य आणि पाप दोन्हीही दुःखाला कारण आहेत, असं जाहीर आपल्याला आता सांगता येतं, म्हणजे बोलता येतं. शास्त्र सांगतं आपल्याला. म्हणून इथं वर्णन करताना म्हणलेलं आहे की हे पुण्य जे आहे, हे जे पाप जे आहे, त्याची विभागणी सुद्धा शास्त्राने वेगवेगळ्या प्रकाराने केलेली आहे. अन्यक्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यति. वर्णन एक सुभाषित सांगतो, संस्कृत सुभाषित. कुठल्याही क्षेत्रामध्ये पाप केलेलं असेल तर तीर्थक्षेत्रामध्ये त्या पापाचा नायनाट होतो, पाप संपून जातं. पण खरी गोष्ट अशी आहे, पुण्यक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती. पण पुण्य लोकात केलेलं पाप मात्र वज्रलेपासारखं चिकटून राहतं. समजा आपण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी जर पाप घडलं तर त्या पापाचं प्रायश्चित होत नाही. त्यामुळे कुणाचा द्वेष, मत्सर किंवा कुठं ईर्ष्या वगैरे जर स्वर्गलोकात जर झाली तर ती मोठी गोष्ट आहे, आपल्या हकालपट्टीला कारण होणारी. इतर कुठल्याही क्षेत्रात केलेलं पाप असेल तर ते तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी धुवून काढता येतं. पण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी केलेलं पाप मात्र कुठंच जाऊन, म्हणून पुण्य असा असलेला स्वर्गलोक जरी मानला तर त्या स्वर्गलोकाच्या ठिकाणी काहीतरी चढ उतार जर झाले तर त्या मृत्यू लोकात येण्यास कारणीभूत होत असतात. म्हणून पुण्य संपलं, येऊ लागती माघारे. फक्त वरचं लक्षात ठेवतात. म्हणून वरती जो नंतर दिलेला जो इशारा आहे तो माणसं लक्षात ठेवत नाही. फार महत्वाचा इशारा असतो, आणि तो इशारा जर लक्षात ठेवला तर हे स्वर्गात्मक पाप पुण्य जे आहे, स्वर्गाला नेणारं जे पुण्य आहे ते पुण्य अंती पापच ठरतं, कारण खाली यावं लागतं. पुढच्या ओळीमध्ये जैसा उदाहरण दिले, आता दृष्टांत देतात बघा. जैसा वेशा भोगी कवडावेचे, मग दारही चेपून येतीयेचे, तैसे लाजिरवाने दीक्षिताचे काय सांगू. हे याज्ञिक जे असतात, यज्ञ करणारे स्वर्गाच्या इच्छेनं, ज्याप्रमाणे वेशेच्या भोगात सर्गा पैसा जो घेऊन गेलेला एखादा माणूस आहे, तो वेशेच्या भोगासाठी सगळे पैसे उधळतो, आणि जेव्हा पैसा संपून जातो त्यावेळी ती वेशा त्याला दारात सुद्धा उभा करून घेत नाही. स्वर्ग लोकाला वेशाचा अड्डा समजलेला आहे, विचार करण्यासारखा आहे. तिथं जे आहे ते चालू ना, तिथून हाकलून दिलं जातं, त्याला दारात सुद्धा दार नाही चेपू याचे, स्पर्श चेपू म्हणजे तिथं हात सुद्धा लावू देत नाही. त्याप्रमाणे पुण्य संग्रह संपला, तैसे लाजिरवाने दीक्षिताचे काय सांगू. मग पुण्य संपल्यावर या यज्ञकर्ते जे आहेत, याज्ञिक जे आहे, ते सकाम करणाऱ्यांची स्थिती किती लाजिरवाणी होत असेल बघा. म्हणून स्वर्गलोकाला वेशीचे भोग समजलेला आहे, आणि पैसा म्हणजे पुण्य. पुण्य ह्या शब्दाचा अर्थ आहे, पैसा या शब्दाचा अर्थ आहे पुण्य, आणि स्वर्गलोकाचा अर्थ आहे वेशा, वेशांचे भोग. म्हणून तिथले पुण्य जर संपलं, पैसे संपलं, जसं तर वेशा जशी दारात उभा करू देत नाही, तसं स्वर्गात सुद्धा आपलं पुण्य संपलं की येऊ लागती माघारे. लाजिरवाना एक गोष्ट आहे, लाचारी आहे, तिथं हाकलून दिलं जातं, आपल्याला स्वातंत्र्य नसतं, हे सांगायचं आहे. म्हणून लाजिरवाना शब्द वापरलेला आहे. म्हणून याज्ञिकांचा विचार आता सोडून देऊया. आपण जे सकाम पुण्य करत असतो त्या सकाम पुण्यामुळे सुद्धा आपली स्थिती अशी लाजिरवाणी होऊ शकते, हे माऊलींना सांगायचं आहे. एवं तिथया माते चुकले जी पुण्य स्वर्ग कामिले. तिथया, त्याप्रमाणे ज्यांनी पुण्य करून स्वर्गाची इच्छा केली त्यांनी अखंड जवळ असलेल्या मला चुकले. तिथया, मी जवळ असणारा मी जो आहे
तो नाहीसा झाला. म्हणजे पुण्याच्या जोरावर स्वर्गाची इच्छा जर केली तर नित्य जवळ असणारा चितया माते चुकले, ते नित्य जवळ असणाऱ्या मला चुकतात, दूर जातात. दुसरी गोष्ट, जी ही पुण्य स्वर्ग कामिले त्या अमरपण ते वाव झाले. आणि अमरपणा म्हणजे जो देवपणा प्राप्त झालेला असतो तोही वाया जातो. आणि तिसरी गोष्ट, अंतिमृत्यू लोको, शेवटी मृत्यू लोकाची प्राप्ती होते. म्हणजे 3 गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. 3 गोष्टीचा धोक्याचा इशारा माऊली देतात पुण्य प्राप्त करणाऱ्या याज्ञिकांसाठी किंवा आम्हा सकाम उपासना करणाऱ्या आम्हासारख्या लोकांसाठी ही सूचना आहे. आणि याज्ञिकांचा आता विचार करायचा नाही. ह्या ओव्या आता आपल्याला लावून घेतल्या पाहिजेत. आणि आपल्याला लावून घेताना असा विचार आहे, जे दान धर्मातून काय पुण्य होतं, प्राप्त होतं, कुठं तीर्थयात्रा करण्यातून जे पुण्य होतं, व्रतवैकल्यातून पुण्य होतं, हे सकाम होता कामा नये. नाहीतर तशी अवस्था होते की भगवंताची प्राप्ती होत नाही. सगळ्यात वाईट गोष्ट आहे, स्वर्ग गेला जाऊ दे, अमरपणा गेला जाऊ दे, मृत्यूलोक प्राप्त झाला होऊ दे, भगवंताचा जी जवळीक होती ती गेली. हा सगळ्यात मोठा धोका आणि नाश आहे. म्हणजे पतन खरंच मोठ्यातलं मोठं पतन भगवंतापासून दूर जाणं हे सगळ्यात मोठं पतन आहे. ज्यांनी भगवंतालाच निवडलं, भगवंताला ज्यांनी स्वीकारलं, त्यांची पतनं कशी होतील सांगा बघू. अर्जुनाने भगवंताला निवडलं आणि सैन्य नाकारलं. धरून जाऊया आपण, सैन्य हे पुण्यप्राप्तीचं साधन म्हणून स्वर्ग समजूया, आपण पुण्यप्राप्तीचा लोक म्हणून स्वर्ग समजूया. पण अर्जुनानं निवडताना काय केलं, मला भगवंत पाहिजे, मला काही नको. आणि हीच गोष्ट सर्वश्रेष्ठ आहे. स्वर्गापेक्षा वरचढ दर्जाची जी ब्रह्मानंद आहे, तो ब्रह्मानंद भगवंताच्या सानिध्यामध्ये प्राप्त होतो. आणि तेच सानिध्य नाकारून खालच्या दर्जाचा सुख जे आहे, स्वर्ग सुख जे आहे, त्याची इच्छा केल्यामुळं ब्रह्मानंदाला तरी पारख झालाच, स्वर्ग सुख तरी पुण्याचा क्षय झाल्यानंतर गेलंच, मृत्यू लोकांनी प्राप्त झाला. आणि देवपणा जो मिळालेला होता प्रारब्धानं, तो देवपणा सुद्धा निघून जातो. ही लाजिरवाणी गोष्ट याज्ञिकांची आहे किंवा सकाम उपासना करणाऱ्यांची आहे असं माऊली सांगतात. म्हणून पुण्याच्या जोरावर जी इच्छा केली जाते, जी ही पुण्ये स्वर्ग कामिले, कामिले म्हणजे इच्छा केली, थितया माते चुकले, तिथंच जवळ असलेला मी मला सोडून गेले. देव कुठं आहे, आम्ही जवळ आहे अगदी, पण जवळ असलेल्या भगवंताकडं अनुसंधान नाही, लक्ष नाही. म्हणून सगळं स्वर्ग सुखाकडे, विषय सुखाकडे लक्ष आहे आमचं. आपण जरा स्वर्ग सुखाची गोष्टीच सोडूया बाजूला, कारण स्वर्ग सुख अनुभवलेल्या आमच्यातला इथं कोण नाही, अनुभवलेल्याला माहिती नाही. मुख्य गोष्ट कोणती, खरंच अनुभवलं असेल तुम्ही आम्ही कुणी, तर ते आम्हाला माहित पण नाही, आम्ही इकडं आलोय ते. आता खरी गोष्ट आहे, जे मृत्यू लोकातलं विषय सुख आहे, हे विषय सुख सुद्धा कसं आहे, विषय सुखाकडे लक्ष दिल्यामुळं जवळ असलेल्या भगवंताला पण पारखे झालो. तिथे या माते चुकले, जी पुण्य स्वर्ग कामिले, तया अमरपण ते वावो झाले. वावो झाले म्हणजे वाया गेले, व्यर्थ झाले. व्यर्थ बडबड हरिविन, वाया जातं कधी, जिथं जिथं भगवंताचा विचार नसतो, ती सगळे कर्म जे आहेत ती वाया जाणारीच आहेत, त्याचा काही उपयोग नाही. अंतिमृत्यू लोक, शेवटी 5वीला पुजलेला मृत्यू लोक आहे मधला तरी किमान आहे, नरक लोकापेक्षा बरा, म्हणून मृत्यू लोकामध्ये येतात. स्वर्गातून सारखं डायरेक्ट नरकात जात नाहीत, तर मृत्यू लोकामध्ये येतात. पण मृत्यू लोकातली स्वर्गातच जातील हे सांगता येत नाही, नरकात सुद्धा जातील. आणि मृत्यू लोकातली नरकात, कधी स्वर्गात, तर कधी मुक्त होऊन जन्म मृत्यूच निवारण करू शकतात. म्हणजे किती मार्ग आहेत मृत्यू लोकामध्ये. म्हणून मृत्यू लोक श्रेष्ठ मानलेला आहे. मृत्यू लोक श्रेष्ठ का मानलेला आहे, स्वर्ग लोकामधून आपल्याला डायरेक्ट ब्रह्मानंदाची प्राप्ती, जीवनमुक्ती प्राप्त करून घेता येत नाही, कारण त्या भोग योनी आहेत. देवयोनी सुद्धा भोग योनी आहेत.
आणि पक्षांच्या योनी सुद्धा भोग योनी आहेत. त्यामुळे नरकातही आपल्याला मुक्ती मिळणार नाही, स्वर्गातही आपल्याला मुक्ती मिळणार नाही. म्हणून सर्वश्रेष्ठ असलेला मृत्यूलोक मुक्तीसाठी उत्तम आहे, भजनासाठी उत्तम आहे. नाम घेता येतं, भजन करता येतं, भगवंताला प्राप्त करून घेता येतं. त्यामुळे गीतवर्णन करतात की जवळ असलेला मी गेलो, जी पुण्य कामिले आणि अमरपण ते वाव झाले आणि अंतिम मृत्यूलोकामध्ये यावं लागलं. मी सर्वात जवळ असणारा परमात्मा आहे, तो आपल्या अंतर्यामी आहे. हृदयामध्ये रामू असतो सर्व सुखाचा रामू. वर्णन आपण मागच्या ओळीमधून केलेलं आहे 9व्या अध्यायात. काम भ्रांतीशी किम भ्रांताशी कामू विषयावरी. माऊली म्हणतात या भ्रांतीमुळं, विषय इच्छेमुळे हृदयामध्ये असलेल्या रामाचा पत्ता तिथं या माते चुकले. जवळच मी आहे पण मला विसरून गेले. म्हणून स्मरण करण्यासाठी नामाचा वापर करावा लागतो. जर आठवलाच देव आणि देवाच्या सन्निधात याची भावना जर निर्माण झाली तर नामस्मरण तरी कशाला करावं लागेल. स्मरण कुणाचं करायचं असते, जे दूर असतात त्यांचं स्मरण करायचं असते. पण आपल्याला जवळ असल्याचं पण स्मरण करावं लागतं. ह्यावरून आपण किती खालच्या अधोगतीला गेलोय ते आपल्या लक्षात येईल. आम्ही जीव म्हणून जी कालच्या थराला येऊन पोचलो आपण ना, त्याचं कारण आहे की जवळ असलेल्याचं सुद्धा आपल्याला स्मरण करावं लागतं. अगदी जवळ देव आहे, तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. आवरणाच्या या गुणधर्मामुळं, मलविक्षेप आवरणामुळं सुखाचं स्थान जीव विसरलेला आहे. त्यामुळे स्वर्ग इच्छेमुळे भोगासक्तीने भगवंत दुरावतो आणि शेवटी हे हातचं एवढं पुण्य करून प्राप्त केलेलं तेवढं त्रास करून केवढे यज्ञ करायच्या, केवढ्या उपासना करायच्या, केवढ्या तीर्थयात्रा, केवढे उपवास करायचे, व्रत वैकल्य करायचे आणि एवढ्या सायासानं जे पुण्य प्राप्त करून घेतलेलं असतं त्या पुण्याच्या बळावर स्वर्ग मागावा. त्याने स्वर्ग कामिले, मग अमरपण वाया गेले. मग अमरपण कसं शिल्लक राहील सांगा बघू. नको त्या गोष्टीसाठी काहीतरी गोष्ट मिळते म्हणून गद्दारी करणं किती चुकीचं आहे. आपण भगवंताशी गद्दारी करतोय बरं का. या पुण्याच्या जोरावर आपण भगवंताला मागितला पाहिजे, त्याचं सान्निध्य, त्याचं भक्तिप्रेम मागितलं पाहिजे. पण आपण भक्तिप्रेम न मागता स्वर्गातलं सुख मागितलं. म्हणून म्हणता जी पुण्य स्वर्ग कामिले तया अमरपण ते वावो जाहले. अंती मृत्यूलोक सगळं हिसकावून घेतलं आपल्याकडनं. जे होतं ते मुदत संपली, अमरत्व गेलं, मृत्यूलोकात ढकललं गेलं. म्हणजे ढकलणं ही दुर्दशा आहे आपली. माऊली बोलतात पुण्याच्या जोरावर केलं म्हणून मातेची उदर कुहरी. पुरत तिची अवस्था काय झाली बघा. मृत्यूलोकात जन्माला यायचं तर का आकाशातून स्वर्गातून डायरेक्ट देह घेऊन पडत नाही. देह धारण करायला काय करायला पाहिजे. मग आता गर्भात जायला लागेल. मातेच्या गर्भामध्ये मातेच्या उदर कुहरी पचुनी विष्टेच्या दातरी उकडुनी नवमाचवरी जन्मोनी मरती. ती भयंकर अवस्था सांगितलेली आहे. दासबोधामध्ये सुद्धा सुरुवातीचेच काही समाज दशक आहेत, त्यामध्ये वर्णन केलेलं आहे याची अवस्था काय होते. आपण जन्माला येण्यापूर्वी आपली अवस्था कशी असते. माऊलीने एकाच ओळीमध्ये त्याचं वर्णन केलंय. मृत्यूलोकात येऊन आईच्या उदररूपी कोठारात पिकून उदर कुहरी पचुनी म्हणजे पिकून 9 महिने पूर्ण होईपर्यंत पचुनी विष्ठेच्या दातरी विष्ठेच्या थरात उकडून पुन्हा पुन्हा जन्मून पुन्हा पुन्हा मरतात. म्हणजे ही अवस्था आपल्याबद्दल बोलायला चालू केलंय. हे कुणाबद्दल तरी आहे असं समजायचं नाही बरं का. हे आपल्याबद्दल चालू आहे. जन्माला मृत्यूलोकामध्ये यायचं तर मातेच्या गर्भातूनच जन्माला यावं लागतं. आपण काय आपला प्रकट दिन असतो, गजानन महाराजांचा प्रकट दिन असतो, स्वामी समर्थांचा प्रकट दिन आपण मानतोय. ते एकदम प्रकट झाले. त्यांना की कुठं जन्मले अजून कुणालाच पत्ता लागलेला नाही, अचानक आलेली आहे. तसं आपण अचानक आलोय काय. आपली दैना आहे ते आपण बघावं. किती वाईट परिस्थितीमध्ये आपण आलो. बालपण आपलं कसं किती घाणीत गेलं. 9 महिने आईच्या पोटामध्ये किती घाणीत आपण विष्ठेच्या दातरी पचुनी विष्ठेच्या उकडून टाकते त्यामध्ये. आणि आई काय सगळं खाते. डोळे लागल्यावर ते सगळं पोराला सोसावं लागते. आई काय खाईल, तिला काय आवडेल ते. कधी आईस्क्रीम खाती, कधी काय खाती, कधी कोबी मंचुरियन रस्त्याचं खाती, भजी खाती. पण त्याचा त्रास कुणाला, शिंका कुणाला येत्यात, आतल्या
त्या गर्भाला येत असतात. त्या गर्भाला केवढा त्रास, जन्माला येताना केवढा त्रास, जन्माला आल्यावर लहानपणातला केवढा त्रास, त्या आईच्या उदरूपी कोठडीमध्ये हितपत पडतात. 9 महिने उकडून 9 मासवरी 9 महिने उकडून पुन्हा जन्माला जन्मोनी मरते. जन्माला येतात मरतात, जन्माला येतात मरतात, पुनरपी जननम पुनरपी मरण, हे सर्व सतत चक्र चालू राहतं. आणि मृत्यू लोकात येण्यापूर्वी आईच्या गर्भातून यावं लागतं, 9 महिने राहावं लागते तिथं, त्याशिवाय दुसरीकडे मुक्कामच हलवता येत नाही. त्यामुळे मलमूत्रामध्ये खितपत पडावं लागतं. आणि जन्म घेताना होणाऱ्या वेदना आईला होतात, बाळाला होतात. आणि हे जन्मरूपी मृत्यूरूपी चक्र जे आहे, भवचक्र ज्याला आपण म्हणतात, ते भवचक्र काय जन्म मरणाचं सुटतच नाही. भव म्हणजे संसार, संसाराचं चक्र म्हणजे जन्म मरणाचं चक्र. या जन्म मरणाच्या चक्रामध्ये जीव गुदमरून जातो. जन्माला येऊन सुद्धा व्याधी सुटत नाही. किती हजारो रोग त्या शरीरामध्ये असतात. ते रोग घेऊनच तो जगत असतो आणि मोठेपणाच्या गप्पा मारत असतो. मी मोठा, मी अमुक, मी मंत्री, मी खासदार, मी मोठा IAS अधिकारी, मी कलेक्टर, मी प्रांत, मी फार मोठा प्रवचनकार, मी कोणतरी शास्त्री पंडित, असं मिरवणं चालू असतं. मुळात हा देहच विकारयुक्त आहे आणि विकारातूनच प्राप्त झालेला आहे. ते काय चांगल्यातून प्राप्त झालाय काय? विकार असल्याशिवाय जन्माला कसं येईल सांगा बघू. आणि तरी सुद्धा फार मोठ्या गप्पा मारल्या जातात. याचा विचार थोडासा करायला लावणारी ही उभी आहे. म्हणून मृत्यू लोकात येतात ती कशी? मातेची या उदर कुहरी, पचुनी विष्टेच्या दातरी, उकडोनी 9 मासवरी, जन्मोनी मरती, आगा स्वप्नी निधान पावे. दृष्टांत देतात बघा माऊली. स्वप्नामध्ये एखादा द्रव्याचा साठा सापडला समजा, परी चेलिया हरपे आगवे. चेलिया म्हणजे जाग झाल्यानंतर, हरपे म्हणजे नष्ट होतो, आगवे म्हणजे संपूर्ण सगळा नष्ट होतो. तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञाचे. तसं कामनिक उपासना करून सकाम उपासनेतून जे प्राप्त होतं तिथे वेदज्ञाचे म्हणलेलं आहे. वेदज्ञ म्हणजे जे यज्ञ करणारे जे आहेत, वेदांच्या कर्मकांडामध्येच गुंतलेले आहेत आणि कर्मापेक्षा त्यांना दुसरं काही दिसतच नाही. कर्मातूनच मोक्ष मिळेल, कर्मातूनच स्वर्ग सुख मिळेल, याच आशेवरती जगत असतात. आणि म्हणून स्वर्ग सुख जाणावे कुणाचं? त्यांचं. जाग झाल्यावर जसा सगळा साठा, द्रव्याचा साठा निघून जातो, हरपून जातो, त्याप्रमाणे वेद जाणाऱ्या याज्ञिकांचे स्वर्ग सुख जे आहे ते आभाषिक आहे असं जाणावं माऊली म्हणतात. आभाषिक स्वर्ग सुख आहे आणि म्हणून त्याचा विचार करायला लावतात. ते जसं दृष्टांत दिलाय, स्वप्नात फार मोठं काहीतरी सापडलेलं असतं आपल्याला आणि आपण आनंदानं उड्या मारत असतो. पण अचानकपणे जाग आली म्हटलं की ते सगळा पसारा निघून जातो. इतकं चांगलं सगळी दृश्य सगळी निघून जातात. स्वप्नातला द्रव्याचा साठा प्राप्त झाला पण तो जागे झाल्यावर निघून जातो. त्याप्रमाणे स्वर्ग सुख व्यर्थ ठरतं. म्हणून स्वर्ग सुख अक्षय नसून अल्पकाळ टिकणार आहे. यासाठी स्वप्नाचा दृष्टांत दिलेला आहे. स्वप्न किती वेळ असतं? एकदम कमी वेळ असतं. आपल्याला वाटतंय मी किती तास झालं स्वप्नात आहे, पण हा सगळा देखावा म्हणे काही सेकंदाचा किंवा 1 का 1.5 मिनिटाचा असतोय म्हणे. आणि आपण तर काय करत असतोय, दिवसभर एखाद्या लग्नामध्ये असतोय. आपण स्वप्नामधल्या लग्नात आपण दिवसभर असतोय, पण खऱ्या अर्थानं सांगितलंय स्वप्न 1 ते 1.5 मिनिटाचं असते म्हणे. तेवढ्या मिनिटामध्ये आपण दिवस काढतो. म्हणजे दृष्टांत का दिलाय माऊलीने स्वप्नाचं सांगा, तर स्वप्न एकदम कमी वेळेचं असतं, तसं एकदम कमी सुख स्वर्गातलं असतं. एवढ्यासाठी दृष्टांत दिलेला आहे. सहजासहजी उगीच द्यायचं दृष्टांत म्हणून दिलं नाही. त्यामुळे स्वर्ग सुखामध्ये धन्यता मानणं किती मूर्खपणाचं आहे हे आपल्या लक्षात येईल माऊलींच्या ओळीमुळं. ते सांगतात की काय किती वेळ टिकणार आहे सांगा. 1 ते 1.5 मिनिटाचा सगळा पसार आहे. तसा स्वर्ग सुख तुझा तसंच आहे. मृत्यू लोकामध्ये सुद्धा आपण येतो ते सुद्धा असंच आहे. मृत्यू लोकातलं सुख सुद्धा विषय सुख जे आहे ते सुद्धा भासमानच आहे. आणि हे आणि त्याच्यामध्येच आपण मौज मजा लुटण्याचा प्रयत्न करत असतो. आणि नित्य आनंद जो भगवंताचा आहे, तिथं या माते चुकले म्हणतात. भगवंताला सोडून सगळ्या प्राप्तीच्या गोष्टीचा विचार आपण करतो आणि म्हणूनच आपल्याला दुःख पदरात पडत असतं. जसं स्वप्नात काही क्षणामध्ये सगळा पसारा नष्ट होतो, तसं स्वर्ग सुख सुद्धा पुण्य क्षय संपल्याबरोबर लगेच संपून जातं. लगेच या मृत्यू लोकामध्ये तसं आपली स्थिती होते.
म्हणून इथं वर्णन करतात, आगा स्वप्नी निधान पावे परिचयील या हरपे आघवे तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञाचे. अर्जुना वेदविद जरी झाला, आता बघा कुणाचं वर्णन केलं, याज्ञिक वेदज्ञ असले, वेदात शास्त्रात पंडित आहेत जरी झाला तरी माते नेनता वाया गेला. अंडरलाईन केले पाहिजे वाक्याला, या माते नेनता वाया गेला. देवाला जाणलं नाही ना तर तुमचं स्वर्ग सुख आणि मृत्यू लोकातलं सुख सुद्धा अगदी क्षुल्लक आहे, फार कमी दर्जाचं, किंवा ते शून्य आहे. शून्य आहे. फक्त कोण चुकलं तर माते नेनता वाया गेला. फक्त भगवंताला नाही प्राप्त केलं तर ढीगवर असलेलं मोठ्याच्या मोठ्या गाड्या घोड्याने अमुक तमुक आणि स्वर्गातले अप्सरा आणि गंधर्वांची गायनं आणि तिथली ऐरावत आणि उच्चश्रवा अमरावती राजधानी काय उपयोगाचे आहेत सांगा बघू. जर देवाचं सुख मिळत नसेल, की ज्याला सर्व सुख ज्ञानरूपता प्राप्त होत नसेल, तर माऊली म्हणतात माते नेनता वाया गेला. उदाहरणार्थ कण सांडूनी उपानीला कोंडा जैसा. म्हणजे काय केलं की कण टाकून कोंडाच पाकडत बसला तर जसं व्यर्थ जातं. कोंडा पाकडून काय मिळणार आहे सांगा बघू. धान्य पाकडत चालतंय, धान्यातला कोंडा तरी जाईल आणि धान्य शिल्लक राहील, पण उरलेला कोंडाच पाकडलं तर किती कमी दर्जा मानलाय बघा. कोंडा समजले त्या सुखाला माऊलीने. कोंडा धान्यातला कोंडा नव्हे, धान्य पाकडून धान्य बाजूला केल्यानंतर उरलेला कोंडा, उफाणीला कोंडा जसा म्हणलेला आहे. पण वेदांचा जाणकार झाला. वेदज्ञ लोक आज आता बघायला मिळत नाहीत सोडा. 4 वेदांचे जाणकार असणारे, शास्त्र शिकणारे, पंडित झालेले, वादविवाद सगळ्यांना हरवणारे कोणीही असू दे, असले तरी जाणकार असून जर माझं स्वरूप जर त्याला जाणता आलं नाही तर त्याचं जीवन व्यर्थ, ज्या माने धान्य कण टाकून कोंडा पाकडल्यासारखं आहे. धान्य कण राहिला बाजूला, म्हणजे सार जे होतं ते सार राहिलं बाजूला, आणि जे असार होतं त्या असारामध्ये काहीतरी शोधत बसायचं. त्यात कसा सुखाचा कण सापडेल सांगा बघू. कधीच सापडणार नाही. सुख सापडायला सुख तरी मिश्रित तरी असायला पाहिजे. बहुत शोधूया त्यामध्ये, शोधायला जागा तरी कोंड्यात कसं धान्य सापडेल सांगा बघू. सापडणारच नाही. किती आपण वेळ जिथं असतं तिथं प्रयत्न केला तर सापडेल, पण जिथं नसतं तिथं जर शोधायला आपण गेलो तर. म्हणून माऊली म्हणतात जरी वेदाचा सगळा अभ्यास केलेला असला, शास्त्र अभ्यास असला, पण व्याकरणी चोपडा तर्की अति गाडा परी आत्मज्ञानी मुडा जात्यंद जो. माऊलींची उवीज आहे. व्याकरणी चोकडा, तर्की अति गाडा, सगळं मिळवलंय, आत्मज्ञान तेवढं मिळवलेलं नाही. ज्यानं भगवंताचा विचार केला नाही त्यांच्यासाठी सगळं जे असतं ते शून्यवत होऊन जातं. माते नीनता वाया गेला. रामकृष्ण परमहंस एक दृष्टांत देतात, फार सुंदर दृष्टांत आहे बघा. अंक 1 असतो ना आकडा, त्या एक आकड्याच्या पुढे जर एक शून्य दिली तर त्याचं 10 होतात, त्याच्यावर आणखीन एक शून्य दिली तर 100 होतात, 1000 होतात, 1,00,000 होतात, आणखीन किती होतात. आपण काय खर व निखर व अब्ज सगळ्या शून्या वाढवत आपण देऊ शकतो. परंतु रामकृष्ण परमहंस म्हणतात एवढ्या सगळ्या शून्य आहेत, पण पाठीमागचा जर 1 पुसला तर त्या शून्याना काहीच अर्थ राहत नाही. शून्यच सगळं होतात, आणि सगळ्या शून्या संपल्या आणि 1 जरी राहिला तरी एकाला महत्व आहे. एकाला अंक म्हणतात. एकाची गणती होते, शून्याची गणती होत नाही. म्हणून पुण्याची गणना कोण करी? कारण त्याची गणतीच करता येत नाही. कशाला गणायचं ते जे माझ्या उपयोगाचं नाही. कोंडा आहे तू कोंडा काय मी खाऊ शकतोय काय सांगा बघू. सगळं धान्य कण गेलं. त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. 3राच अभंग आहे माऊलींच्या हरिपाठामधला. त्रिगुण असार, निर्गुण ते सार. जे आहे निर्गुणत्व जे आहे, जे सारभूत आहे ते तेवढं टाकायचं. आणि नुसता कोंडा जर स्वीकारला, आमच्या आता स्थिती काय आहे सांगा बघू. नातलग आहेत, प्रॉपर्टी आहे, सगळं आहे, शरीर आहे, नोकऱ्या आहेत, पोरांची पॅकेजेस मोठी मोठी आहेत, कोंडाच आहे. तरी पण स्वास्थ्य नाही ना, शांती नाही ना, मग कोंडाच आहे का तो.
ज्यावेळी शांती लाभेल ना, अखंड शांती, ती ब्रह्मानंदात माते नेनता वाया गेला. एक अंक ठेवला आपल्या आयुष्यामध्ये तरी पुरेसा आहे. 1000 शून्य ठेवण्यापेक्षा 1000 शून्यांना अंकाचा दर्जाच देता येत नाही. असला तरी एक तत्वनाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. वाचेशी सद्गद जपे आधी, नामा परते तत्व नाही रे अनिका. वाया अनेक पंथा जाशील जनी. ज्ञानदेवांच्या हरिपाठामधला अभंग आहे, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल. कधी येईल तुझी, ते तू दृढ एकाला पकडशील त्यावेळी. तू सगळ्या शून्याच घेऊन किस भरून बसलास. एवढ्या ज्या खिशात भरलेल्या शून्य आहेत, जशी लहान मुलं फिरतात समुद्राच्या काठानं, नदीच्या काठानं, आणि रंगीत रंगीत दगड भरून खिशात घेतात, हात लावू देत नाहीत कुणाला. रात्री झोपले तर त्या खिशावर हात ठेवून झोपतात ती पोरं छोटी. का? माझ्या आणलेल्या गोट्या गारगोट्या ज्या आहेत ना नदीच्या काठावरल्या, कोणतरी घेईल म्हणून. मोठी माणसं हसतात त्यांच्याकडे बघून. अरे कसल्या गारगोट्या खिशात घेऊन बसलास, खिशाला ओझं करून. तसं आपल्या डोक्यावरती प्रपंचाचं ओझं घेतो, त्या गारगोट्यांनाच मी पैसे म्हणतो. ते रंगीत रंगीत दगड आहेत त्यांनाच मी दागिनं म्हणतो. जे वेगवेगळ्या प्रकारचे पट्टेदार असे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गारगोट्या आहेत त्यांना मी माझी कपडे आणि साड्या म्हणतोय, बाकी काही म्हणत नाही. ह्याच्या पलीकडे माझ्याकडे ढीग घेऊ काय करायचं सांगा. जाताना बरोबर कुठला कुठला येणार आहे काही नाही. सगळं केलेलं असतं. एवढा मोठा बंगला बांधलेला असतो. एक विचित्र गोष्ट आहे. काय मी पुन्हा पुन्हा बोलतोय तो अधूनमधून. एवढं सुंदर सांगतोय, दाखवणारं बाथरूम बांधलेलं आहे. टणटणी सगळ्या टाईल्स वगैरे वापरलेले आहेत. पण त्या टाईल्स वापरताना विसरतो, या एवढ्या मोठ्या बाथरूम मध्ये हे बाथरूम वाया आहे माझ्यासाठी. शेवटची आंघोळ माझी दारामध्ये आहे. हे जेव्हा मला आतलं गूढ तत्व समजायला लागेल त्यावेळी या समस्त संसारामध्ये सगळा भोगा आणि कोंडाच आहे हे आपल्याला कळायला लागेल. आणि त्याच कोंडामध्ये मात्र धन्याचा कण नावाचा परमात्मा सापडतो. पण तो घे, तू त्याला बाजूला करतोस. जसं दुर्योधनानं घेतलं किती अवक्षयनी सैन्य घेतलं आणि भगवंताला बाजूला केला. आणि अर्जुन हुशार निघाला. अर्जुनानं फक्त त्यालाच एकट्याला घेतला आणि सगळे धान्याचे कोंडा होता फाडून टाकला. धान्याचा कोंडा म्हणजे सैन्य. धारा तीर्थ पडले. कारण तोच मारणारा, तोच तारणारा जर आपल्या जवळ असेल तर उरलेल्या सगळ्या पृथ्वीलोकाचा उपयोग आपल्यासाठी काय आहे सांगा. केवढं पृथ्वीवर काय काय साहित्य पडलेलं आहे, माझ्यासाठी काय उपयोगच आहे. घरातच बसा. 3000 4000 स्क्वेअर फूटचा माझा बंगला आहे. अरे कशाला रे, 3 फुटातच झोपतोस ना तू. 3000 फुटाचा स्क्वेअर फुटाचा असू दे ना बंगला, तुझ्यासाठी किती उपयोगाचा. काय पोटात घेऊन बसतोस. तिजोऱ्या मांडलेल्या आहेत दारामध्ये, घरामध्ये कपाटं मांडलेल्या आहेत. कपाटं काय पोटात घेऊन बसता येतात का? नाही. एका क्षणी ते सोडूनच जायचे आहेत. हे कोंडा आहे सगळा. माते नेणता वाया गेला. कायम लक्षात ठेवण्यासारखं. म्हणून म्हटलं मगाशी मी अंडरलाईन करण्यासारखं आहे. कण सांडूनी उपाडीला, उपाडीने म्हणजे पाकडणे. कण सांडूनी उपाडीला कोंडा जैसा. म्हणून श्रुतीचा अभ्यासाचा हेतू परमात्मा जाणणं हे आहे. शास्त्र पंडित झालाच म्हणजे म्हणून म्हणतात वेदविद जरी झाला, वेदविद आहे, सगळी शास्त्र पारंगत आहेत, वेदांचा खूप अभ्यास केलेला आहे, असू दे रे बाबा, चांगली गोष्ट केलीस तू. वेदांचा अभ्यास करणं म्हणजे भगवंताला, त्याचा उद्देश काय? श्रुतीचा अभ्यास करायचा हेतू मुळात परमात्म्याला जाणणे आहे. वेदांचा प्रतिपाद्य विषय भगवंत आहे, परमात्मा आहे. शास्त्रच सांगते. माऊलींची जो वेळ बघा 16व्या अध्यायामध्ये, तैसा प्रतिपाद्य जो ईश्वर तो होवावया लागी गोचरू, श्रुतीचा निरंतरू अभ्यास करणे. माऊली बोलतात वेद का अभ्यासायचे? कुणाला दाखवायसाठी काय? प्रवचनाने कीर्तन करण्यासाठी. ज्ञानेश्वरीचा अभ्यास कशासाठी करायचा? प्रवचन करण्यासाठी काय कीर्तन करण्यासाठी? हा त्याचा एक भाग, बाजूचा एक गौण उपयोग आहे. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकोबारामची गाथा, नाथांचं भागवत आहे, दासबोध आहे, इतर सगळ्या ग्रंथांचा अभ्यास का करायचा? त्याची ओळख व्हावी म्हणून. तो कसल्या रंगाची कपडे घालतो,
तो दिसतोय कसा, त्याचे नागडोळे कसे आहेत वेदानं सांगितले, त्याचा अनुभव कसा घ्यावा वेद सांगतो. म्हणून वेदांचा अभ्यास करायचा. पण वेदांचाच अभ्यास नुसता जर करायला लागलो, मी शास्त्रपंडित जर व्हायला लागलो आणि फार चांगली कीर्तन आणि प्रवचन करायला लागलो म्हणून काय देव झाला काय? देव जाणणं हा प्रकारच वेगळा आहे. त्यासाठी काय म्हणले ना, कठोपनिषद सांगते ना, हजारो प्रवचन करून सुद्धा ते प्राप्त होत नाही महात्मा. काय म्हणलेलं आहे, प्रवचन लभ्य, वर्णनच केलेलं आहे की तो आत्मा प्राप्त व्हायला पंडित व्हावं लागत नाही. कदाचित पंडितपणाच भगवंताला जाणण्याच्या आड येऊ शकतो. म्हणून वेद जरी झाला तरी माते नेनता वाया गेला, कण सांडून पांडला कोंडा जायचा, याप्रमाणे धान्य काढून. श्रुतीचा अभ्यास कशाचा करायचा? तो प्रतिपाद्य जो ईश्वरो तो व्हावया गोचरू म्हणजे भगवंत प्राप्त व्हावा यासाठी श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. यासाठी वेदांचा श्रुतीचा अभ्यास करायचा आहे. चौवेदी जाण सायशास्त्री कारण 18 पुराणे हरिशी गाते. माऊलींचा अभंग कसा आहे? चौवेदी जाण, 4 वेद, 6 शास्त्र कारण, 18 पुराण कुणाला गातात? हरीला. आणि हा कुणाला गातोय? तर हा कुणाला गात नाही. मी किती शास्त्र जाणलं, 6 शास्त्राचा कसा षडदर्शनाचा मी अभ्यास करणार आहे असा मिरवतो. मला कोणीतरी या आणि मोठा आचार्य म्हणा म्हणून मिरवत असतो. वास्तविक हे मिरवणं उपयोगच नाही. ज्याला देवाचीच प्राप्ती करून घ्यायची आहे त्याला शास्त्राचा फारसा उपयोगच होत नाही. तुकोबाने किती वाचला असेल, विचार करण्यासारखा मुद्दा आहे ना. केवळ चोखोबाना, अहो त्यांची शाळा सुद्धा झाली नव्हती पण त्यांनी देव प्राप्त करून घेतला ना. म्हणून व्याकरणी चोपडा तरकिया ती गाडा, परे आत्मज्ञानी मुढा जात्यंत जो. जन्मता आंधळा असल्यासारखा आहे तो, ज्यांना आत्मज्ञान प्राप्त केलं नाही आणि देवाला जाणला नाही. आणि देवाला जाणलं म्हणजे काय? स्वतःला जाणणं आहे. म्हणून तो म्हटलंय परमात्मा प्राप्त करणं, जाणणं हाच पुरुषार्थ, परम पुरुषार्थ आहे. बाकी धर्म, अर्थ, काम हा कोंडा आहे. कोंडा उपाणीला कोंडा जैसा. धर्म असू दे, अर्थ असू दे, काम असू दे, शेवटचा पुरुषार्थ परम पुरुषार्थ मोक्ष हेच सगळा परमात्म्याला जाणणं आहे. परंतु हे यज्ञ करते म्हणजे आमच्यासारखे कामानिक उपासना करणारे वेदांचं अध्ययन करून, शास्त्राचं अध्ययन करूनही परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेत नाहीत. बरेचसे लोक असे आहेत. आणि खरा मूळ अडथळा जो आहे तो शास्त्राभ्यासाचा. गोंदवलेकर महाराज पुन्हा पुन्हा आपल्या प्रवचनातून बोललेले आहे की ते म्हणतात खूप शास्त्राचा अभ्यास करू नका, त्यामुळे अहंकार येईल आणि देव दुरावेल ते अधर्म म्हटलेला आहे. तुकोबा म्हणतात ज्या गोष्टीमुळे देव दुरावतो ना तो अधर्मच आहे. अरे पण मी धार्मिक वाचन करतो, अभ्यास करतो, लोकांना मार्गदर्शन करतोच रे बाबा, पण देव सोडून करू नकोस. अगोदर देवाची प्राप्ती करून घे पोटभर आणि लोकाला मग जगाला वाटत बस. हा मुद्दा त्यातला मुख्य आहे. म्हणून यज्ञकर्ते पुरुष जे आहेत म्हणजे कामनेक उपासना करणारे वेदांचे अध्ययन करून सुद्धा परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेत नाहीत तर स्वर्ग प्राप्ती हाच परमपुरुषार्थ मानतात. प्रपंचातल्या सुख हीच परमपुरुषार्थ मानतात. तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे गाडी आहे, घोड्या आहेत, अमुक आहे, 4 घरं आहेत, अमुक प्लॉट आहेत, हे माझी बाग, हे माझं, हे काय 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 वर्णन करून सांगतात. देवाची मूर्ती कुठं आहे काय म्हणतात, ती बसवायची अजून घरात देवाची मूर्ती. अरे पण ते शून्यवत स्मशान आहे, घरात देवाची मूर्ती नाही आणि घरात हे आहे ते आहे म्हणून सांगतोस. तसा प्रकार आहे. दृष्टांत म्हणून घ्यायचं आहे आपण. सगळं माझ्याकडं आहे, फक्त शांती नाही. आणि शांती ही परमात्म्याचं स्वरूप आहे. माझ्याकडं घर आहे पण माझ्याकडं झोप नाही. झोप यावी म्हणून घर बांधलंय मी. माझ्याकडं धनधान्य आहे तरीही मी अतृप्त आहे, माझं पोट भरत नाही. समोर ताट मांडलेलं आहे पण ते ताट खाता येत नाही मला, किंवा मी अतृप्त राहतो, किंवा अर्धच मला वाटतंय मी जेवल्यासारखं, अजून मला हवं आहे असं वाटायला लागतं. ही अतृप्ती भगवंताला न जाण्यामुळं. म्हणून धन्य कोण म्हणलेलं आहे? धन्य कोणाला म्हणलेला आहे? तो ओळखला हरी, धन्य तो संसारी. नाथ महाराज म्हणतात ज्यानं हरीला ओळखला ना तो धन्य म्हणायचा. अन्य काय मग? यात अन्य सगळा कोंडा, दुसरं काय म्हणायचं? म्हणून हे
धान्य पाकडून त्यातील कोंडा काढून फक्त धान्य घेणे हा उद्देश आहे. मग काय करायचं? वेदांत चाचपडायचं, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करायचा. पण शास्त्र सांगते त्याप्रमाणे देवाला शोधून काढायचा, त्यातला देव काढला पाहिजे, म्हणजे त्यातलं धान्य कण घेतले पाहिजे. म्हणून कोंडा पाकडून काहीच मिळत नाही ना. किती वेळा जन्माला आलास म्हणून काय काय झालं? काहीच होत नाही. किती वेळाही जन्माला ये, आता किती वेळा कोंडा पकडला म्हणजे धान्य मिळेल सांगा बघू? किती वेळा? काही जरी केलं तरी मिळणारच नाही ना. कसं मिळेल सांगा बघू? मी म्हणेन मी जास्त वेळा करतो, मी जरा ज्ञानेश्वरी 50 वेळा वाचतो. अरे वाचलीस की, पण 50 वेळा वाचल्यामुळे काय ते मिळणार आहे काय? तू जाणून तरी घे त्या शास्त्रात काय सांगितलं, एकदा ते समजून घे, म्हणजे तुला कळायला लागेल की देवाचा नेमका पत्ता कसा आहे. संत सांगतात, शास्त्र सांगतंय. नुसतं वेदांचा अभ्यास आणि शास्त्राचा अभ्यास हे फक्त ओझं ठरण्याची शक्यता असते. आणि तो अहंकार घेऊन आपण परताने देवापासून दुरावतो. देव जाणायला शास्त्र अभ्यासलं आणि शास्त्र अभ्यासल्यानंतर अहंकाराचं ओझं डोक्यावर घेतलं. अहंकारामुळं देव बाजूला पडला, म्हणजे उद्देश तो सफल झाला काय? नाही. आज काही मंडळी आहेत ना, चांगल्या चांगल्या शास्त्राचा अभ्यास करतात, शास्त्र आहेत, पंचदशी चांगली आहे, तयारीची आहे, आणखीन काय काहीतरी ती शास्त्र आहेत, वृत्ती प्रभाकर आहे, विचारसागर ग्रंथांचं अध्ययन झालेलं आहे. अशी खूप मंडळी आहेत की ज्या मंडळींचा अहंकार अजूनही कमी झालेला नाही. आहे तसं आहे. मी शिकवतो दुसऱ्याला, हा अभिमान फार मोठा आहे. मी शास्त्र शिकवतो, मी शास्त्रातला पंडित आहे, पारंगत आहे. मला कुठलाही प्रश्न विचारा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. एकच प्रश्न विचारतोय शेवटचा, म्हटला कोणतरी, तुझ्याकडे देव आहे काय? तर तो म्हणतोय नाही. मग तुझ्याकडे आहे काय? हा कोंडा आहे नुसता. तो कोंडा घेऊन तू म्हणतोस माझ्याकडे खूप काही आहे. कशाला म्हणायचं? ते बच्चनच्या पिक्चरमधला डायलॉग प्रसिद्ध आहे ना, तेरे पास क्या है, ते सगळं म्हणते मेरे पासचे गाड्या हे आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळं सांगतोय. दुसरा म्हणते तेरे पास क्या, मेरे पास माँ आहे. माँ म्हणजे आई. आई ही परमात्म्याचं स्वरूप आहे. देव आहे म्हणजे झालं ना सगळं. अरे देव आहे म्हणजे सगळी तुझ्या सगळ्या त्रिलोकावर तुझी सत्ता आहे. आणि जर देव नसेल ना तर त्रिलोकाचा तू दास आहेस, असा सरळ अर्थ त्यातला आहे. पण घेतला तर, कळला तर. म्हणून माऊली काय म्हणतात, अर्जुना वेद वेद जरी झाला तरी माते नेता वाया गेला, कण सांडून पाणीला कोंडा जैसा. एकच ओवी राहिली आहे, पण वेळ संपलेला आहे. उद्याच्या चिंतनामध्ये आपण बघू. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला विठ्ठला जय हरी विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला जय हरी विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला.